तर महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरळीत होईल, आघाडीमध्ये कोणतीही बिघाडी होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। जागा वाटपासंदर्भात राष्ट्रवादीशी चर्चा झाली, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचीही चर्चा होईल असं ठाकरे म्हणाले। तर लोकसभेच्या निवडणुका कदाचित 30 एप्रिलपूर्वी होतील असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। 30 एप्रिलपूर्वी निवडणुका घेणं योग्य ठरेल असं कुणीतरी सरकारला सांगितलंय असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावलाय। वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहे, झालेली आहे। जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय पण होते, खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत। दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल। इकडे ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका, कारण तसे कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडून आलेला नाही। आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांचे प्रमुख नेते आहेत, ते जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत मी याच्यावरती किंवा माझ्याकडनं कोणी याच्यावरती भाष्य करणार नाही। साहजिकच आहे की लोकसभेचे पडघम आता जवळपास वाजायला लागलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका 30 एप्रिलच्या आत करतील, कारण त्यांना कोणीतरी सांगितले की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल, 30 एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यांना सांगितलं, असं माझ्या कानावर आलं, मला माहित नाही।